नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. काय असेल नल मॅट्रिक्स म्हणजे डेफिनेशन काय वाटतं तुम्हाला? इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स इज झिरो इज कॉल्ड ॲज अ नल मॅट्रिक्स. इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स इज झिरो इज कॉल्ड ॲज अ नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स हा एकटाच झिरोने इंडिकेट केला जातो. नल मॅट्रिक्स इंडिकेट कशाने करतात? झिरोने. म्हणजे याची अरेंजमेंट काय असेल सांगा मला? झिरो इज इक्वल टू झिरो 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 काही असेल त्याची ऑर्डर. याची ऑर्डर मला कोण सांगणार? या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल? किती रोज आहेत, किती कॉलम आहेत? किती रोज आहेत? 2. आणि कॉलम किती आहेत? 3. 2/3. पण हा मॅट्रिक्स कसा आहे? नल मॅट्रिक्स. इच अँड एव्हरी एलिमेंट इज झिरो इज कॉल्ड ॲज अ नल मॅट्रिक्स. हा इंडिकेट केला जातो झिरोने. आता तुम्हाला काय होतं, JEE जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स दिले जातात. a² - 2i + 5a इज इक्वल टू 0. हा ए म्हणजे मॅट्रिक्स असतो, आय म्हणजे पण आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो, हा ए पण मॅट्रिक्स असतो. मग ज्या वेळेला हा कम्पेअर करतो त्यावेळेला हा झिरो काय असतो? तुमचा झिरो मॅट्रिक्स. जर हा 2/2 चा असेल तर हा पण 2/2 चा असतो, हाही 2/2 चाच असतो. त्यावेळेला झिरो मॅट्रिक्स पण काय कन्सिडर करायचा? 2/2 चा. जी हिची ऑर्डर असेल सेम ऑर्डर काय असेल तुमची या मॅट्रायसेस असेल, मॅट्रायसेसची असेल. नेक्स्ट आहे डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल एलिमेंट आपण बघितलेले मॅट्रिक्स मध्ये काय आहेत सांगा? डायगोनल एलिमेंट्स सांगा. काय डायगोनल एलिमेंट हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम? तेच आहेत ना? म्हणजे कुठले सांगा? ए. AIJ इज इक्वल टू AJI. म्हणजेच काय येणार सांगा? A11 A22 A33. ठीक आहे. हे जे एलिमेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो? डायगोनल एलिमेंट्स. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम काय असतात? इक्वल असतात. त्याला आपण डायगोनल एलिमेंट म्हणतो. आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? हॅव्हिंग ओनली डायगोनल एलिमेंट इज प्रेझेंट. त्याच्यामध्ये फक्त डायगोनल एलिमेंट प्रेझेंट असतात, बाकीचे सगळे एलिमेंट काय असतात? झिरो असतात. मग मला सांगू शकाल की याचं स्ट्रक्चर कसं असेल? डायगोनल एलिमेंट फक्त प्रेझेंट असेल तर याचं स्ट्रक्चर कसं असेल? आणि याची कंडिशन एक असणार आहे. काय कंडिशन असेल? कोणत्या पद्धतीचा मॅट्रिक्स लागेल की ज्याच्यामुळे डायगोनल मॅट्रिक्स बनेल? बेसिक कुठलाही मॅट्रिक्स चालेल का? जर मी सांगा सेम कन्सेप्ट जर असं घेतलं, A इज इक्वल टू 2 0 0 0 5 0, ह्याचे मला हा मॅट्रिक्स होईल का डायगोनल मॅट्रिक्स सांगा? त्याचे डायगोनल एलिमेंट्स आयडेंटिफाय करता येतील का? नाही. मग डायगोनल मॅट्रिक्स साठी तुमची बेसिक कन्सेप्ट काय लागते? डायगोनल मॅट्रिक्स साठी तो मॅट्रिक्स सगळ्यात पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. A square matrix having only diagonal element is present or non-diagonal element is zero. It's called as a diagonal matrix. समजले? डायगोनल मॅट्रिक्स समजलं का? अरे एक्सप्रेशन द्या, मला कसं कळणार तुम्हाला समजते नाही? ठीक आहे. आता हे एक दुसऱ्या पद्धतीने पण अरेंज केलं जातं. म्हणजे काय, कधी कधी तुम्हाला असं दिलं जातं डायगोनल ऑफ 5 - 6 8. ह्याचं मिनिंग काय? याचं मिनिंग काय? याचं मिनिंग म्हणजेच हा मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये आपण काय लिहायचा? 5 0 0 -6 0 0 0 8. JEEच्या काही बुक्स मध्ये तुम्हाला ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजेच काय? हा डायगोनल ऑफ 5 - 6 म्हणजेच काय? हा डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि त्याचे फक्त डायगोनल एलिमेंट तुम्हाला दिल्यात 5 - 6 आणि 8. समजलं? डायगोनल मॅट्रिक्स साठी पहिली कंडिशन तो मॅट्रिक्स कसा पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. सेकंड कंडिशन ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. म्हणजे हे सगळे एलिमेंट्स आहेत, हे सगळे कसे आहेत तुमचे? नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत आणि ओनली डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. इट्स कॉल्ड ॲज अ डायगोनल मॅट्रिक्स. अनदर वे रिप्रेझेंट करायचा DIAG, डायगोनल ऑफ 5 - 6 और 8. म्हणजेच हा काय असेल तुमचा? डायगोनल मॅट्रिक्स असेल. नेक्स्ट टाइप बघा, स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय असेल बघा? अ डायगोनल मॅट्रिक्स हॅव्हिंग डायगोनल एलिमेंट्स आर सेम. इट्स कॉल्ड ॲज अ स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे बघा, डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे. पहिली कंडिशन स्केलर मॅट्रिक्स असायला तो डायगोनल पाहिजे.
डायगोनल म्हणजे कसे सांगा, ओनली डायगोनल इलेमेंट प्रेझेंट पाहिजेत. त्याच्यात पण जर डायगोनल इलेमेंट्स तुमचे सेम असतील, ठीक आहे, डायगोनल इलेमेंट सेम असतील, त्याला काय म्हणतात, स्केलर मॅट्रिक्स. अ डायगोनल मॅट्रिक्स हॅव्हिंग अ सेम डायगोनल इलेमेंट इज कॉल्ड ॲज अ स्केलर मॅट्रिक्स. समजले, सेम पाहिजे, तो कोणताही इलेमेंट असला तरी चालेल. म्हणजे -5 घ्या, बट सगळे इलेमेंट काय पाहिजेत, -5. या ठिकाणी एखादा जरी +5 आला किंवा एक जरी नंबर वेगळा असेल तर तो डायगोनल मॅट्रिक्स बनणार. तो स्केलर मॅट्रिक्स बनणार आहे का, नाही. समजले स्केलर मॅट्रिक्स काय डेफिनेशन. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले कोणता मॅट्रिक्स बनायला पाहिजे स्केलरसाठी, डायगोनल. नेक्स्ट बघा युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हटलं जातं आणि युनिट मॅट्रिक्स हा इंडिकेट करतात कॅपिटल आय ने. युनिट मॅट्रिक्स इंडिकेट करतो आपण कॅपिटल आय ने इंडिकेट करतात. पाठीमाग मी एक इक्वेशन लिहिलेलं आठवते का, असं काहीतरी इक्वेशन लिहिलं ना, 5a² - 4i + 6a = 0 लिहिलेलं. म्हणजे हे जे आय आहे, तो आय म्हणजे काय असतो तुमचा, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, याची डेफिनेशन बघा. अ स्केलर मॅट्रिक्स, अ स्केलर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑल डायगोनल इलेमेंट इज 1. त्याचे डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजेत, 1 पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतात, युनिट मॅट्रिक्स. म्हणजे हाय 1 0 0 0 1 0 0 0 1. समजले, त्याचे ऑल म्हणजे हा झाला I3 म्हणजे काय, कधी कधी काही एक्झाम्पल मध्ये I3 दाखवतात. I3 म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर 3. I2 म्हणजे काय असेल सांगा मला आता डेफिनेशन. I2 म्हणजे डेफिनेशन सांगा, आयडेंटिटी मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर 2. 2 ऑर्डरचा हा कसा असेल, 1 0 0 1. समजले. आयडेंटिटी मॅट्रिक्स बनायला तो मॅट्रिक्स सगळ्यात पहिले काय पाहिजे, स्केलर. अ स्केलर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑल द डायगोनल एलिमेंट इज 1 इज कॉल्ड ॲज अ युनिट मॅट्रिक्स. समजले. युनिट मॅट्रिक्स कशाने इंडिकेट करतो आपण, आय. कशाने इंडिकेट करतात, आय. नेक्स्ट आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता अप्पर ट्रायंग्युलर बनायला कोणतं स्ट्रक्चर पाहिजे मला सांगा, स्क्वेअर पाहिजे ना. स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच अप्पर ट्रायंग्युलर बनेल. बघा 1 2 3 0 4 5 0 0 -6 हा मी इलेमेंट घेतला. याचा अप्पर ट्रायंगल म्हणजे जो डायगोनल आहे, डायगोनल दिसतोय, हा डायगोनल एलिमेंट हा आहे ना तुमचं डायगोनल. अबव डायगोनलचे म्हणजे बिलो डायगोनलचे सगळे एलिमेंट जर 0 असतील, बिलो डायगोनलचे सगळे एलिमेंट जर 0 असतील तर तो काय असेल तुमचा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ऑल द एलिमेंट बिलो द डायगोनल आर 0 इज कॉल्ड ॲज अ अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स.